गणेशदादा मोडक यांच्या शुभास्ते ही ट्रॉफी या ठिकाणी आपण देणार आहोत. चला बॅटर चला, दोन्ही टीम्स 12th मॅन लवकरात लवकर उपस्थित राहा विनंती आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक देवीदास बापू आंबेकर, अविनाश अण्णा मोडक आणि तानाजीभाऊ मोडक यांचा व्हाईट गोल्ड पक्ष ग्रुप आणि मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देखील आपण देतोय सुहास गायकवाड. ट्रॉफी आणि आकर्षक असं मेडल आहे आणि याही सामन्यामध्ये आपल्यातून कामकाज करत मॅन ऑफ द मॅच ठरलेत. सुहास गायकवाड या अगोदरच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. प्रणवजी गायकवाड साहेबांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे, भरपूर उशीर झाला आहे, मॅच सुरू करून घ्या. आज जास्त वेळ प्रत्येक सामन्याने घेतलाय. आणि आज शार्दूल गायकवाड यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने जे असणार आहेत. सलामीची जोडी दाखल झाली आहे. स्वप्नील झेंडे आणि दुसऱ्या बाजूने गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक आकाश. लेट्स दी प्ले, पंचांचा इशारा आला जाईल. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू बॅकफुटवरती सरकलेत, आक्रमण आहे, चेंडू सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. हे रास्ते 4K. पहिल्या चेंडूवरती चौकार. सुरुवात तर आपलातून होताना पाहायला मिळेल. आकाशवरती आक्रमण स्वप्नील झेंडे मैदानाच्या आतमध्ये करतायत. इथे देखील आक्रमण होते. आडा बाटने चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु हा देखील चेंडू सीमा रेषा फरार. हे रास्ते हे 4K. लागोपाठचा दुसराही चेंडू चौकार आलाय. धावफलकावरती 8 8 8 8. दोन मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट, कारण धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 8 इथे आक्रमण पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर, मॅक्झिमम सिक्सर. 6 रन. धावफलकावरती 14. पहिल्या षटकामध्ये स्वप्नील झेंडे आग ओकणारी फलंदाजी करताना पाहायला मिळतात. आक्रमक विक्रांत भूमिकेला होती सुरुवात. हा चेंडू मात्र इथे सुरेख आहे. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू अडवतात. डॉट चेंडू इथे पाहायला मिळेल. कमबॅक करण्याची क्षमता आकाशमध्ये देखील पाहायला मिळते आणि ते कमबॅक होत आहे. इथे देखील बॅकवर्डवरती सरकले दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत. एक वेगवान सिंगल. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. बॅकअपचं काम होतंय तोपर्यंत एकच धाव. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचा षटक मार्गस्थ आहे. इथे देखील पुढे सरसावत चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. गॅप शोधला जाईल. शर्यत तर लागली आहे. चेंडू सीमारेषेच्या लगत अडवलाय. तोपर्यंत धावांसाठी धावा धाव. 3 धावा येतील. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. धावफलकावरती 18. बिनबाद 18. धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय.
तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत. योगेश स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं तर गणेश आहेत. गणेश तारणहार ठरणार का? पहिला चेंडू इथे सुरेख आलाय. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. पुढे सरसावत आक्रमण गणेशच्या बॅटमधून होत आहे आणि हा चेंडू देखील लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. इसको लगाड आला तो लाईफ झिंगाला आला. षटकार. धावफलकावरती 24. हा चेंडू इथे फुलर लेनचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. डॉट चेंडू. योगेश कमबॅक करतायत. इथे देखील आडा बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. 2 धावांसाठी प्रयत्न. 2 धावा तर आहेत. नो प्लस 2 अर्थात 3 धावा येतील. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. 1 धाव आली आहे आणि एका धावेबरोबर धावफलकावरती 28 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा, विद्युत प्रकाशाच्या झोतामध्ये खेळवली जाणारी क्रिकेटची स्पर्धा आणि यावरची दैदिप्यमान आयोजन पीरसाहेब तरुण मित्र मंडळ बालवा वस्ती तर अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांच्या आयोजनात क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षक अडवतायत. तोपर्यंत धावांसाठी धाव. तिसरं पर्व या मैदानावरती संपन्न होत आहे. समोरच्या दिशेने आक्रमण तर झालंय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलकावरती नजर टाकूया. 2 षटकांचा खेळ संपला. बिनबाद 32 धावा आहेत. अजूनही उर्वरित 2 षटक अर्थात 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटची मॅच आजच्या दिवसभरामधली आपण पाहतोय. दोनही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत. लढणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. लढण्याचा इतिहास आमचा 32 धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. अनेक दानशूर दातृदाते पाहायला मिळत आहेत. सर्व देणगी दात्यांचं, बक्षीस दात्यांचं आम्ही बडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने सहर्षाचं स्वागत करतो. क्रिकेट रसिकांची देखील फार मोठी गर्दी पाहायला मिळते. इथे स्वप्नील झेंडे. गणेश आक्रमण करतील. गणेश शेवाळे धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जात आहे. 38 धावा आहेत. गणेश तारणहार ठरताना पाहायला मिळत आहेत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली झेल सुटलाय. तोपर्यंत 2 धावा आहेत. इथे देखील आक्रमण होत आहे. चेंडू उंच हवेमध्ये. लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जनशेट ज्यांच्या माध्यमातून लाभले. काल ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला आणि सातत्याने प्रत्येक वर्षी जनशेट ज्यांच्या माध्यमातून लाभतं. दर्शनजी मोडक साहेबांचं देखील मनापासून सहर्षाचं स्वागत आणि वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा. इथे देखील गणेश आक्रमण करतायत. खिलाडी के मस्तक पे दस्तक और एक रन. षटकार. षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होती आहे. धावफलक पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील सुरेख चेंडू येताना पाहायला मिळतोय आणि फलंदाज क्लीन बोर्ड स्वरूपात 3 तार त्रिफळा विकेट येताना पाहायला मिळेल. 3 षटक संपली. 1 बाद 52. तर न्यू बॅटर संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील.
हा चेंडू सुरेख इथे लाजवाब येताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू या षटकाचा डॉट आहे अनुराग गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे बॅकफुटवरती सरकलेत, आक्रमण आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर. हा चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. चौकार. धावफलकावरती अब तक 56. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. आडबाटने चेंडू खेळला आहे, एक सिंगल. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे, 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धाबेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही आहे. धावफलक पुढे जाईल, 58 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. आडबाटने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक धावत आहेत, एक सिंगल तर घेतली आहे. इथे देखील फेकी सुरेख, 2 धावा येतील. धावफलकावरती 60 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही अंतिमच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने आक्रमण, क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू अडवलाय, सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, प्रयास 2 आल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झालाय आणि इथे अगदी आपण पाहूया तिसरी ही धाव यशस्वीरित्या घेतली आहे. चौथ्या धावेसाठी प्रयत्न होता, इथे धावचीत स्वरूपात फलंदाज बाद. विकेट. अर्थात 63 बनवल्यात, 64 धावेंचं टार्गेट आहे. 24 चेंडू 64 धावा. पारितोषिक आले माझ्यासाठी आदरणीय सागरजी मोडक, त्याचप्रमाणे आदरणीय अमितजी मोडक आणि अनिलजी मोडक यांच्या माध्यमातून माझ्यासाठी तब्बल 1500 रुपयाचं प्राइज आलंय. खरं तर छत्रपती शिवरायांचा इतिहास प्रत्येक सामन्यामध्ये पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळेल. मनापासून धन्यवाद तीनही मान्यवरांचा असेल. खरं तर वडकी गाव क्रिकेटवरती प्रेम करणारं गाव आहे, परंतु छत्रपती शिवरायांवरती त्याचप्रमाणे गडकिल्ल्यांवरती देखील प्रेम करणारं गाव म्हणून या वडकी गावाकडे आम्ही सातत्याने पाहतो. मनापासून धन्यवाद असेल तीनही मान्यवर अतिथींचं. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी दाखल होणं गरजेचं आहे. चला मॅच सुरू होणं गरजेचं आहे. मॅच सुरू करून घ्या ही विनंती आहे. सामन्याला सुरुवात लगेचच होताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी दाखल होतीये.
योगेश आणि पार्थ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज संतोष सज्ज होत आहेत. पहिला चेंडू आडा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. नो बॉलचा इशारा. नो प्लस 2 अर्थात 3 धावा यशस्वीरित्या येतील. नो प्लस 2 3 धावसंख्येच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. अतिरिक्त स्वरूपात 3 धावा येत आहेत. गोलंदाज संतोष गोलंदाजीच्या माध्यमातून स्ट्राईकच्या दिशेने योगेश. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. पहिलाच चेंडू या षटकाचा डॉट आहे. आक्रमण होते आडवा बॅटने. इथे देखील क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहेत. चेंडू अडवलाय. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. बॅकअपचं काम त्या ठिकाणी सुनील अफलातूनरित्या करताना पाहायला मिळतील. तोपर्यंत 2 धावा आहेत. 5 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. योगेश सोनवणे तर दुसऱ्या बाजूने पार्थ. हा चेंडू देखील टप्पा खाल्यानंतर थोडासा खाली राहतो. शरीर भेदक मारा पाहायला मिळेल. डॉट चेंडू येतोय. एक डॉट बॉल. गायदरा कॅपिटल संघ आपण पाहतोय आता क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. डॉट बॉल गायदरा कॅपिटल संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. तर सिद्धार्थनगर शूटर संघाला एक धाव महत्त्वाची असेल. प्रयत्न दोनही बाजूने करावा लागेल. हा चेंडू सुरेख लाजवाब. पंचांकडे हलकंसं अपील फेटाळले. चेंडू डॉट येतोय. अगदी 5 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. निसर्ग हॉटेलचे सर्वे इथे पंचांचं बोट आकाशाकडे जाते आणि फलंदाज होईल बाद. विकेट. निसर्ग हॉटेलचे सर्वे अगदी राहण्याची उत्तम सोय ज्यांच्या माध्यमातून आहे. योगेशजी मोडक साहेबांचं शुभागमन होतंय. आपलंही मनापासून सहर्ष असं स्वागत. या षटकातील 5 चेंडू झालेत. 1 बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. अफलातून गोलंदाजी आहे. संतोष गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा दैदिप्यमान 16 वडकी प्रीमियर लीग याही वर्षी मोठ्या थाटामाटात वडकी प्रीमियर लीग WPL संपन्न होते. आयोजकांचं करावं तितकं धन्यवाद थोडं असेल, कारण एक चांगलं व्यासपीठ गावातील खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने मिळालं जात आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धाबेने 6 धावा आहेत. आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी देखील प्रयास होतोय आणि 2 धावा यशस्वीरित्या आहेत. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती बिन बाद 1 बाद 8 धावा आहेत. शेवटचं समीकरण जर पाहिलं तर 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 56 धावा. 18 चेंडू 56 धावा विजयाचं समीकरण. लढावं लागेल. लढाई क्रिकेटची आहे. अगदी छत्रपती शिवरायांचा इतिहास आठवावा लागेल. एक मावळा स्वराज्यासाठी लढला होता आणि त्यानंतर स्वराज्य माझ्या राजाने घडवलेलं आपण पाहिले. एक मावळा आठवावा लागेल. आणि त्यानंतर इथे प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये झुंज द्यावी लागणार, यात मात्र शंका नाही आहे. एक सिंगल आली आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 9-9-9 WPL. तिसऱ्या पर्वाचं किती गुण गाऊ, कारण जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं देखील होताना पाहायला मिळत आहे. सिंगल डबलचं समीकरण पुनश्च एकदा अवलंबलं जाते. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होणार, यात मात्र शंका नाही आहे. रणनीती अवलंबली जाते. थोडेसे कानमंत्र देखील दिले जात आहेत. गनिमी कामे करावे लागतील. अगदी नियोजनबद्ध मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल, कारण प्रत्येक मॅच प्रत्येक टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक संघाचा मानस आहे वडकी प्रीमियर लीगचा करंडक उंचावायचा, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. इथे बॅक टू बॅक दुसराही चेंडू ओमच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. शिवरायांची तळपती तलवार आणि हा जातो षटकार. चरण षटकाराच्या मदतीने 23 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण होतंय मैदानाच्या आतमध्ये. नीरज बॅक टू बॅक आक्रमण करतायत. नीरज गायकवाड. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. चांगल्या चेंडूचा सन्मान नीरज यांनी देखील केलाय.
हा चेंडू सुरेख लाजवाबी त्यांना पाहायला मिळतोय. षटक संपेल दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 23 धाबा आहेत. शेवटचे आता 12 चेंडू 41 धाबा. 12 चेंडू 41. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण अशक्य असं काहीच नाहीये, कारण एव्हरीथिंग इज पॉसिबल असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. तर गोलंदाजीच्या माध्यमातून सुनील सज्ज होताना पाहायला मिळतील. गतवर्षी देखील या खेळाडूचा खेळ पाहिलाय आपण. अगदी विकेट येऊ द्या, डॉट बॉल येऊ द्या, फार मोठा जल्लोष सुनीलचा सातत्याने पाहायला मिळतो. आणि याही मैदानावरती याही वर्षी अफलातून कामकाज त्याचं पाहायला मिळालंय. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया. डॉट चेंडू येतोय आणि छोटीशी स्माईल नक्कीच सुनीलच्या चेहऱ्यावरती देखील त्यांना पाहायला मिळेल. इथे अगदी आपण पाहूया हलकीची एज, फिरकीची जादू दाखवतायत आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आहेत. समोरच्या दिशेने आक्रमण होत आहे. चेंडू उंच हवेमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आहे. चेंडू सीमा रेषा फरार. हे रास्ते चारके चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 27 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव सुनील करताना पाहायला मिळतील. हे बदलाव होणं देखील गरजेचं आहे. 27 धाबा आहेत. पहिले 2 चेंडू लाजवाब आले, परंतु तिसऱ्या चेंडूवरती पार देखील आक्रमण करतायत. इथे देखील आडवा बाटणे, उंची आहे तिथे लांबी कमी पडली आणि झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज बाद. जल्लोष पहा, सुनीलचा जल्लोष पहा. नक्कीच मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. फार मोठा जल्लोष साजरा करतायत. ही विकेट किती महत्वपूर्ण होती हे सुनीलला ठाऊक असावं. फार मोठा आनंद चेहऱ्यावरती पाहायला मिळेल. काय इथे मी क्षेत्ररक्षण बदलवलं होतं ना, याची प्रचिती सुनील मैदानाच्या आतमध्ये देत आहेत आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. सागर तोरणे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 27 धाबा आहेत. समीकरण जर पाहिलं 37 धाबा 8 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. अशक्य असं काहीच नाहीये. हा चेंडू देखील इथे बॅट चालकीची एज गेट डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात येते. 28 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. इथे आक्रमण झालं. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वप्नील चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि इथे फलंदाज होईल बाद. पुन्हा एकदा जल्लोष. फार मोठा आनंद नक्कीच पाहायला मिळेल सुनीलचा. आणि इथे विकेट शेवटच्या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 6 चेंडू 36 बनवायचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होणं गरजेचं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो सुनीलचा जल्लोष फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाला. तर शेवटचं षटक अमर. इथे देखील आक्रमण होत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 5 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. पहिला तर आलाय. 6 चेंडू 6 षटकार येणार का प्रश्नचिन्ह आहे. पहिला तर षटकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. पाच चेंडू 30 धावा. अवघड असं काहीच नाहीये. आक्रमण करावं लागेल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वप्नील चेंडूच्या खाली झेल टिपलाय. विकेट. 4 चेंडू आणि 30 धावा. चार बॉल 4 सिक्स टाकले तर सुमित गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे देखील समोर दिशेने फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. सुनील चेंडूपर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत 1 धाव. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 3. हा देखील चेंडू सुरेख लाजवाब त्यांना पाहायला मिळेल. पंचांकडे दाद आणि इथे फलंदाज होते बाद. स्टंपिंग विकेटची शिकार. विकेट.
न्यू बॅटर अनुराग मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथे देखील आला बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, तोपर्यंत अगदी हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. औपचारिकता जरूर आहे परंतु एका धाबेसाठी कष्ट घ्यावेच लागणार यात मात्र शंका नाहीये, कारण रनरेटचा विचार देखील आपल्याला करावा लागत असतो शेवटच्या क्षणामध्ये. इथे देखील मोठा फटका खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, टिपलाय झेल आणि इथे फलंदाज देखील बाद. सामना संपलाय आणि या सामन्यावरती गायदरा कॅपिटल संघ विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. एक अफलातून खेळी करणारा एक षटक हाताले, 2 विकेट घेतल्यात आणि त्यानंतर सुनील ठरतायत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुनील, चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. सुनील चव्हाण. निसर्ग हॉटेलचे सर्व आदरणीय योगेश भाऊ मोडक साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत. सुनील चव्हाण ठरलेत मॅन ऑफ द मॅच. एक अफलातून खेळी, फार मोठा जल्लोष सातत्याने त्यांचा पाहायला मिळतो आणि सामनावीर पुरस्कार नक्कीच त्यांना दिला जातोय. अफलातून गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आहे. आकर्षक असं मेडल आणि त्याचप्रमाणे मानाची ट्रॉफी देऊन आपण त्यांना गौरवित करतोय. खूप खूप अभिनंदन सुनील चव्हाण सर. सुनील सर, या एक छोटीशी बाईट आपण घेऊ तुमची. कशी वाटते सातत्याने ही स्पर्धा तुम्ही खेळताय? मॅच ह्या मॅच मध्ये मिळालाय, कसं वाटतंय? प्रथमतः जेवढी मॅच बघायला थांबल्या तेवढ्यांचं सगळ्यांचं अभिनंदन, कारण का एवढ्या उशिरापर्यंत कोण थांबत नाही तसं. हां, हरी 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 हरी. कसं वाटतंय पहिली मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे आणि जी गोलंदाजी तुम्ही केली, 2 विकेट ज्या आल्या आणि त्यानंतर जे जल्लोष तुम्ही साजरा करता त्याबद्दल काय सांगशाल? ही आपलं कसं नॅशनल आहे, ती पण नॅशनल आहे. ग्राउंडमध्ये बाहेर आलं तर आपलं हरी हरी असतं. ग्राउंडमध्ये फक्त एकदम कोण का असताना मग बाऊ का असताना सक्का तिथं त्याला पाडायचा. बरं, अजून एक प्रश्न असेल. एवढी सुंदर गोलंदाजी, फिरकीची जादू पाहायला मिळते, कृपा कोणाची आहे तुमच्यावरती? बाबा भोलेनाथ हर हर महादेव. तुमच्यासाठी एक वाक्य मी बोलेल. अकाल मृत्यू से ओ मरे जो कर्म करे चांडाल का. अकाल मृत्यू से ओ मरे जो कर्म करे चांडाल का. काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सुनील चव्हाण, मॅन ऑफ द मॅच. मनापासून धन्यवाद. आणि एक प्रश्न शेवटचा असेल तुमच्यासाठी. या स्पर्धेचं आयोजन यावर्षी देखील सुंदर झालंय. आयोजक कमिटीबद्दल काय सांगशाल? एक नंबर. पहिल्यांदा आहे ना, नाराज होऊ ना कुणी, पण अमोलचं जे नियोजन आहे ना त्याला आहे ना नादच करायचा नाही. आणि ह्यावेळेस विशाल भाऊ आणि अनिकेत भाऊ आणि जेवढे उभं राहिले सगळ्यांचे, अमित भाऊ, आता बघा सगळ्यांचे नाव घेत नाही, नाराज कोण होऊ नका. नाही तर दुसरे का भेटल्या माणसाला खाली नाव घेतलं. सगळे आपलीच आहे पांडुरंगा. आणि कॉमेंट्री मेन आहे ना तेव्हा एक फक्त कमेंट राहिली, बंगाली रसगुल्ला असं काहीतरी आहे बघा.
तेवढं बोला फक्त. ती पण इच्छा पूर्ण होईल. मनापासून धन्यवाद सुनील सर. खूप खूप अभिनंदन तुमचं असेल. आयोजकांच्या सूचनेनुसार वडकी प्रीमियर लीग पर्व 3-4 दिवस देखील या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. भेटूया उद्या संध्याकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री. जय क्रिकेट. जय शिवराय. धन्यवाद.